So once again, very warm welcome, very good evening to all of you. तर आज आपण सेकंड नंबरचा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे यस काय नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. चला ठीक आहे. तर या ठिकाणी सेकंड नंबरचा आपला चॅप्टर मेकॅनिकल, तुम्ही पण टायटल लिहा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके यस. आणि या चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क विथ ऑप्शन 7 मार्क. ओके 5 मार्क विथ ऑप्शन 7 मार्क. 7 मार्काचा हा चॅप्टर आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यस सुबोध, एनी प्रॉब्लेम? यस नो, ऑल इज वेल. ओके एक मिनिट. ओके तर राजानो मेकॅनिकल, हा यस 7 वाजता चालू होणार आहे लेक्चर. कसं चालू होणार आहे? पावणे. ओके तर बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो आपला फ्लुइडचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये फ्लुइड म्हणजे काय असतं ते बी आपण बघणार आहोत, आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय ते बी आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, ज्यांना समजा मेडिकल लाईन मध्ये जायचंय किंवा ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये जायचंय तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, कारण की मेडिकल मध्ये तुम्हाला सर्व जे औषधं वगैरे असतात तर ते फ्लुइड्स असतात, बरोबर आहे. मग त्याच्या प्रॉपर्टी काय, त्याची विस्कॉसिटी काय, त्याची डेन्सिटी काय असते, टर्मिनल व्हेलॉसिटी काय असते, त्याच्यानंतर क्रिटिकल व्हेलॉसिटी काय असते, टर्ब्युलंट फ्लो काय असतो, लॅमिनार फ्लो काय असतो, सरफेस टेन्शन काय असतं, कॅपिलरी ऍक्शन काय असते, या सर्व ज्या गोष्टी आहेत या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर मेडिकल ग्रुपसाठी पण आणि इंजिनिअरिंग ग्रुपसाठी पण हे चॅप्टर महत्वाचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण या चॅप्टरचे काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर करूया. सो कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन्स मध्ये सर्वप्रथम जो क्वेश्चन येतोय तर तो कोणता क्वेश्चन येणार आहे, जो आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आहे तोच येणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त थोडाच येणार आहे. ओके, तर या ठिकाणी एक मिनिट याला ओपन करून घेतो. कुठे गेला आपलं टेक्स्ट बुक? यस, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. चल बाई खुल जा. हा, तर बघा कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी पहिला क्वेश्चन कोणता आला राजांनो? यस, कोणता आलेला आहे पहिला क्वेश्चन? हाऊ इम्पॉर्टंट आर फ्लुइड्स इन आवर लाईफ. तर आपल्या लाईफ मध्ये फ्लुइडचं किती महत्व आहे, किंवा फ्लुइड इम्पॉर्टंट आहेत का, किंवा ते कसे इम्पॉर्टंट आहेत. हाऊ म्हणजे काय, कसे. हाऊ इम्पॉर्टंट आर फ्लुइड्स इन आवर लाईफ. तर आपल्या लाईफ मध्ये यार फ्लुइडचं खूप महत्व आहे, बरोबर आहे. आपण पाणी पितो कारण की पाणी एक फ्लुइड आहे. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, ब्लड बी एक प्रकारचं फ्लुइड आहे. आपण एअर घेतो म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडतो, बरोबर आहे, रिलीज करतो. मग या ठिकाणी जी हवा आहे, हवा पण एक टाईपचं फ्लुइडच आहे. ओके, तर फ्लुइडची आपण पुढे डेफिनेशन बघणारच आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की बॉडीचा नियर अबाउट 60% जो पार्ट आहे तो फ्लुइडनी व्यापलेला आहे. त्याच्यामुळे फ्लुइड हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, दॅट इज फॉर द ह्युमन लाईफ. त्याच्यानंतर व्हॉट इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. यस, आता या ठिकाणी त्यांनी सेकंड क्वेश्चन लिहिलेला आहे बघा, किंवा या ठिकाणी सेकंड क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलाय. काय विचारलाय सेकंड क्वेश्चन? यस, क्या पूछा है? व्हॉट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तुम्ही 9वी मध्ये शिकला असेल, 10वी मध्ये शिकला असेल, 11वी मध्ये शिकला असेल, किंवा तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे वगैरे वगैरे. दीज आर द लाभ थिंग्स. ओके, तर व्हॉट इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय असतं, कोणाला माहित आहे का? ओके, काय हरकत नाही. बघा, कॅन यू रिकॉलचा जो सेकंड क्वेश्चन आहे तर सेकंड क्वेश्चनचा मी तुम्हाला या ठिकाणी आन्सर सांगतो. तर ही आपली अर्थ आहे. हा सर, आपली अर्थ आहे, सर्वांना माहित आहे. ओके, तर अर्थवर आपण या ठिकाणी आहेत. मग अर्थवरला आपण जर समजा युनिट एरिया जर कन्सिडर केला, आपण काय केला या ठिकाणी अर्थवरचा आपण युनिट एरिया कन्सिडर केला, आणि या युनिट एरियाच्या वर जेवढी हवा प्रेझेंट आहे, काय सांगतोय बघा, या युनिट एरियाच्या वर या ठिकाणी जेवढी राजांनो हवा प्रेझेंट आहे, मग या ठिकाणी या इयरनं या युनिट एरियावर किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे.
म्हणजे या ठिकाणी काय येईल, द फोर्स एक्झर्टेड बाय द इयर ऑन द युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण की प्रेशरचा तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहिती आहे, आता काही सांगायची गरज नाहीये कारण की सर्वजण जाणकार आहात आणि आपल्याला माहित आहे आपले एकदम विद्यार्थी खुंखार आहेत. खुंखार म्हणजे हुशार आहेत. ओके, हा, तर या ठिकाणी प्रेशर इक्वल्स टू काय येणार आहे, फोर्स अपॉन एरिया. दिस इज अ व्हेरी जनरल फॉर्म्युला. आय थिंक सर्वांना माहित आहे. यस, माहित आहे का हा फॉर्म्युला तुम्हाला? प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. Yes, sir. यस, व्हेरी गुड. ओके, हा, तर या ठिकाणी अर्थ वरला आपण फक्त युनिट स्क्वेअर, ओके, म्हणजे या ठिकाणी युनिट स्क्वेअर एरिया किंवा स्क्वेअर युनिट एरिया आपण कन्सिडर केलेला आहे. आणि याच्या वरची जेवढी हवा प्रेझेंट आहे, याच्यावर जेवढी हवा प्रेझेंट आहे, त्या हवेनं, त्या एअरनं या युनिट एरियावर किती फोर्स एक्झर्ट केलेला आहे, दॅट फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणायचं. येस, डेफिनेशन लिहून देऊ ऍटमॉस्फेरिक प्रेशरची. सर्वांना लक्षात आली डेफिनेशन? ओके, Yes, sir. हा, चला ठीक आहे. ओके, व्हेरी गुड बेटा. राइट डाउन द डेफिनेशन ऑफ द atmospheric pressure. The force exerted on a unit surface area. ओके, या ठिकाणी मला लिहावं लागेल, काय लिहावं लागेल, atmospheric pressure. atmospheric, हा, तुम्ही पण माझ्यासोबत लिहा. सो atmospheric pressure. atmospheric pressure या ठिकाणी याची आपण डेफिनेशन बघणार आहोत. सो क्या आएगा डेफिनेशन, लिख लो फिर, जहां पर आएगा इसका डेफिनेशन. हाँ, the force exerted on a unit surface area, the force exerted, on unit surface area by the weight of the ear, by the weight of the ear above it, by the weight of the ear above it, is called atmospheric pressure. Is called, त्याला काय म्हणायचं, atmospheric pressure. Is called as the atmospheric pressure. ओके, ठीक आहे. द फोर्स एक्झर्टेड ऑन अ युनिट सरफेस एरिया, म्हणजे या युनिट सरफेस एरियावर किती फोर्स एक्झर्ट होत आहे. द फोर्स एक्झर्टेड ऑन अ युनिट सरफेस एरिया कुणी, बाय द वेट ऑफ द इयर अबोव इट, म्हणजे या युनिट सरफेस एरियाच्या अबोव जेवढं इयर प्रेझेंट आहे त्या वेटनं, त्या इयरच्या वेटनं जेवढा फोर्स एक्झर्ट केलेला आहे. सो दॅट फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द, त्याला आपण काय म्हणतो राजांनो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. येस, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता या ठिकाणी कॅन यू रिकॉलचा तिसरा क्वेश्चन बघा. डू यू फील एक्सेस प्रेशर व्हाईल स्विमिंग अंडर वॉटर अँड व्हाय. ओके, कॅन यू रिकॉलचा या ठिकाणी तिसरा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय, क्या पूछा है, डू यू फील एक्सेस प्रेशर व्हाईल स्विमिंग अंडर वॉटर अँड व्हाय. ओके, तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना स्विमिंग येते. तर आपण जेव्हा पाण्यामध्ये स्विमिंग करतो, ओके, तर पाण्यामध्ये स्विमिंग करत असताना या ठिकाणी, आता या ठिकाणी पाण्यामध्ये समजा आपण स्विमिंग करत आहोत. हा, पाण्यामध्ये आपण या ठिकाणी स्विमिंग करत आहोत. ओके, सो दिस इज द वॉटर. सर, पाण्यामध्ये स्विमिंग करत असताना या ठिकाणी जेव्हा आपण पाण्याच्या खाली जातो, समजा आपण या ठिकाणी इथं आलेला आहोत, या पॉइंट आलेला आहोत. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला एक्सेस प्रेशर फील होईल का, जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो, डीप इनसाइड द वॉटर जातो, तर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला एक्सेस प्रेशर फील होईल का, आणि का फील होईल असं त्यांनी विचारलंय. यस, सांगता येईल कोणाला, एक्सेस प्रेशर आपल्याला फील होतं का रे, जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये, विहिरीमध्ये किंवा एखाद्या स्विमिंग टँक मध्ये खाली जाता. यस, एक्सेस प्रेशर त्या ठिकाणी फील होतं. ओके, आता जेव्हा उन्हाळा असेल, उन्हाळ्यामध्ये स्विमिंगची जेव्हा तुम्ही मजा घेता, तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाण्याच्या मध्ये जाता, तर स्विमिंग करत असताना या ठिकाणी तुमच्या कानावर एक एक्स्ट्रा प्रेशरचा जो दबाव क्रिएट होतो, एक्स्ट्रा फोर्सचा जो दबाव क्रिएट होतो, तर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एक्सेस प्रेशर या ठिकाणी होत आहे. ओके, आणि कशामुळे, दिस इज ड्यू टू द वेट ऑफ द वॉटर अबोव इट. म्हणजे यार जाहिर सी बात है, देखो यहाँ पर ये स्विमिंग टँक है. हाँ सर, स्विमिंग टँक है. ओके, आता स्विमिंग टँक पाशी तुम्ही या ठिकाणी इथं थांबलेले आहेत. ओके, आणि तुमच्या मनात आलं की यार चलो आज होने जान दे, आज डायरेक्ट आपण काय करूया, या ठिकाणी आपण आज इथल्या पाण्याच्या तळाशी जाऊया.
इथं. ओके. हा सर माईक चालू आहे तुमचा. ओके. तर या ठिकाणी तुम्ही काय केलं, इथून इथं जंप मारली आणि तुम्ही इथं आलेले आहात. तर मग या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी जेवढं वॉटर प्रेझेंट आहे, या ठिकाणी तुमच्यावर जेवढं वॉटर प्रेझेंट आहे, तर त्या वॉटरच्या वेटमुळं, कशामुळे, त्या वॉटरच्या वेटमुळं तुमच्यावर दबाव क्रिएट होतो. दबाव म्हणजे प्रेशर असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक्सेस प्रेशर फील करता जेव्हा तुम्ही वॉटरच्या इनसाइड मध्ये जाता. ओके. आणि टार्गेट पब्लिकेशन मध्ये याचा आन्सर चुकीचं दिलेला आहे. त्यांनी म्हणलंय की आपण एक्सेस प्रेशर फील करत नाहीये, पण आपण एक्सेस प्रेशर फील करत असतो. ओके. चला ठीक आहे. त्याच्यानंतर सो दीज आर द कॅन यू रिकॉल्स क्वेश्चन. तरी आपण अशा पद्धतीने कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स आपण अंडरस्टँड केलेले आहेत. आणि या चॅप्टर मधला बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो राजांनो डिलीट झालेला आहे. 25% सिलेबस मध्ये खूप सारा पार्ट डिलीट झालेला आहे. तुम्हाला याची पीडीएफ माहित आहे का? याची पीडीएफ भेटली का तुम्हाला डिलीट झालेल्या पार्टची? येस ऑर नो सांगा. चॅप्टर वाईज कोणकोणता पार्ट डिलीट झालाय? फिजिक्सची वेगळी, केमिस्ट्रीची वेगळी, बायोची वेगळी, मॅथची वेगळी. नो सर. बरं ठीक आहे. आज मी फिजिक्सची सेंड करतो. तर त्याच्यामधून तुमच्याकडे बोर्डाचं पुस्तक असेलच, तर टिक करून घ्या कोणकोणता पार्ट डिलीट झालेला आहे. कारण की डबल तुमचा वेळ जाऊ नये. एकदाच टिक करून घ्यायचं सगळं. ओके. तर या ठिकाणी आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप केलेले आहेत. त्याच्यानंतर आता पहिला जो पॉइंट येतो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लूइड, म्हणजे की यार फ्लूइड होता क्या है. हाँ ठीक है भाई, मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड के बारे में हम स्टडी करने वाले हैं, लेकिन ये फ्लूइड भानगड़ क्या है भाई, वो तो हमें बता दो सर. अरे यार बता दूंगा, डोंट वरी अबाउट इट. ओके. आता फ्लुइड्स म्हणजे काय असतं बघा. फ्लुइड काय असतं रे? फ्लुइड लिक्विड असतं, बरोबर आहे. फ्लुइड लिक्विड असतं आणि फ्लुइड गॅसेस पण असतं. म्हणजे फ्लुइड लिक्विड भी आहे आणि फ्लुइड गॅसेस भी आहे. मतलब ये क्या हो गया सर? तुम्हाला फ्लुइडची एक्झॅक्ट डेफिनेशन सांगू का? कुणाला सांगत नाही ना तुम्ही? बघा, एखादा सबस्टन्स असेल, कोणता बी एखादा सबस्टन्स असेल, आणि तो जर राजांनो फ्लो होत असेल, काय सांगतोय मी, तो जर सबस्टन्स फ्लो होत असेल, तर त्यालाच म्हणायचं फ्लुइड म्हणायचं. सो कन्वर्ट करा इंग्लिश मध्ये. सो काय येणार आहे डेफिनेशन? द एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड एज द, और अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड एज द फ्लुइड. विषय संपला. मग ती हवा असू द्या, पाणी असू द्या, मिल्क असू द्या, केरोसिन असू द्या, पेट्रोल असू द्या, ग्लिसरीन असू द्या, हनी असू द्या, एनिथिंग. ओके. लक्षामध्ये? ओके. राइट ऑन द डेफिनेशन ऑफ द फ्लुइड. अ सब्सटेंस दैट कैन फ्लो. तो यहां पर मैं ग्रीन कलर का पेन सेलेक्ट कर लेता हूं. और राइट ऑन द डेफिनेशन, द substance that can flow, the substance that can flow is called त्याला काय म्हणायचं राजांनो? इज कॉल्ड एज द फ्लुइड्स म्हणायचं. ओके. अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड एज द फ्लुइड म्हणायचं. आता या फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय काय आहे बघा. या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी फ्लुइडची काय आहे? फ्लुइड माहिती आहे का तुम्हाला? इट डिफॉर्म्स कंटिन्युअसली. काय म्हणलं मी? इट डिफॉर्म्स कंटिन्युअसली. हा जो फ्लुइड आहे तो कंटिन्युअसली काय होतो? डिफॉर्म होतो. कंटिन्युअसली. इट डिफॉर्म्स कंटिन्युअसली. आता मुलांच्या या ठिकाणी माइंड मध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की सर ये डिफॉर्म क्या होता है? डिफॉर्म हा जो शब्द आहे, ऍक्च्युअल मध्ये हा शब्द डिफॉर्मेशन, मेन शब्द आहे याचा डिफॉर्मेशन. ओके. सो डिफॉर्मेशनला आपण डिफॉर्म बी म्हणू शकतो. आता राजानो, डिफॉर्म म्हणजे काय असतं? कुणाला माहिती आहे का डिफॉर्म म्हणजे काय असतं? याच्या पहिले तुम्ही ऐकलंय का? येस ऑर नो मला सांगा. यस, याच्या पहिले तुम्ही ऐकलंय का? ओके. काय हरकत नाही. बघा, डिफॉर्म म्हणजे काय? आता या ठिकाणी मी काय केलंय रे? एक बॉक्स घेतलाय, या ठिकाणी एक बॉक्स घेतलाय, आणि या ठिकाणी एसपी सर म्हणजे मी या ठिकाणी थांबलेलो आहे. ओके. आता मला समजा म्हणले, समजा या ठिकाणी मला आला प्रचंड राग. काय आला? मला प्रचंड राग आला, आणि या बॉक्सला मी काय केलं? असं दाबून टाकलं, आणि हा बॉक्स काय केला? मी एवढासा छोटासा बनवून टाकलाय. येस, प्रचंड राग आला. ओके. मग हा बॉक्स छोटा झालाय म्हणजे काय झालं रे? याची साईज कमी झालेली आहे. येस, मान्य आहे सर्वांना? याची साईज कमी झालेली आहे. तर याला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन. याला काय म्हणायचं?
deformation. The change in the size of the object due to applied force is called as the deformation. म्हणजे याच्या साईज मध्ये जो चेंज येतो याला डिफॉर्मेशन म्हणायचं. आता या ठिकाणी असं कंटिन्युअसली असं नाही की समजा आता हा शेप आहे या बॉक्सचा, आता हा शेप समजा असा जरी झाला, थोडा वाकडा जरी झाला तरी बी याला म्हणायचं डिफॉर्मेशन. म्हणजे त्याच्या साईज मध्ये, त्या ऑब्जेक्टच्या साईज आणि शेप मध्ये जर चेंज होत असेल सो याला म्हणायचं डिफॉर्मेशन. सो व्हॉट इज द डिफॉर्मेशन? The change in the shape and size of the object is called as the deformation. आता डिफॉर्मेशनची तुम्हाला डेफिनेशन वगैरे कुठे विचारली जाणार नाही, बट प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, इट डिफॉर्म्स कंटिन्युअसली. एखादं समजा फ्लुइड असेल तर ते फ्लुइड त्याची कंटिन्युअसली काय करत असतं, यस काय करत असतं, साईज चेंज करत असतं, त्याचा शेप चेंज करण्याचा प्रयत्न करत असतं. तरी फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. यस, आलं लक्षामध्ये पहिली प्रॉपर्टी, इट डिफॉर्म्स कंटिन्युअसली. येस सर. यस, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा आता काय आहे. सेकंड प्रॉपर्टी आता या ठिकाणी बघा, द शिअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. द शिअर मॉड्युलस ऑफ फ्लुइड्स इज 0. आता या ठिकाणी शेअर मॉड्युलस विषयी तुम्ही काही जास्त माहिती गोळा करू नका, कारण की हा शेअर मॉड्युलस खूप डीप कन्सेप्ट आहे, हा डायरेक्टली समजणार नाही. शेअर मॉड्युलस जर तुम्हाला समजायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेस माहित होणं आवश्यक आहे, स्ट्रेन माहित होणं आवश्यक आहे, बरोबर आहे. मग स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, त्याचा जो रेशिओ असतो यालाच म्हणायचं शेअर मॉड्युलस. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की शेअर मॉड्युलस हा फ्लुइडचा किती असतो, 0 असतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, हा. त्याच्यानंतर या ठिकाणी याचे एक्झाम्पल बघा. आता फ्लुइडचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत रे, आपण कुणाकुणाला फ्लुइड म्हणू शकतो? यस, याचे एक्झाम्पल कोणकोणते येणार आहेत? आपण हवेला फ्लुइड म्हणू शकतो, हाँ सर, एयर को. देन उसके बाद हम वाटर को फ्लुइड बोल सकते हैं, हाँ सर, क्योंकि वो फ्लो होता है ना. त्याच्यानंतर आपण फ्लोर डप, यस फ्लोर डप माहिती आहे सर्वांना, व्हॉट इज द फ्लोर डप. त्याच्यानंतर टूथपेस्ट. ओके, सो दीज आर द फ्लुइड. ग्लिसरीन, so these are the fluids. Yes, Aditya, very good. Blood, yes, very good example. Blood is also the fluid. Okay, so these are the example of the fluid. जर समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, define and explain the fluids, तर डेफिनेशन लिहायची, the substance that can flow is called as the fluid. आणि त्याच्या प्रॉपर्टी, it deforms continuously, the shear modulus of fluid is 0. आणि त्याचे काही एक्झाम्पल लिहायचे. यस, आलं लक्षामध्ये. येस सर. ओके, आता त्याच्यानंतर आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड काय असतं आपण बघणार आहोत. ओके, चला टायटल लिहा, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. आणि याच्या नोट्स रेडी आहेत, याच्या नोट्स मी तुम्हाला लगेच संध्याकाळी सेंड करतो. ओके, सो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय लिहा, इनकॉम्प्रेसिबल. आता इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे तुम्हाला माहित आहे, ज्या फ्लुइडला आपल्याला कॉम्प्रेस, सहजासहजी कॉम्प्रेस करता येत नाही, अशालाच काय म्हणायचं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. म्हणजे सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं गेलं तर ज्या फ्लुइडची डेन्सिटी चेंज होत नाही अशा फ्लुइडला काय म्हणायचं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणायचं. म्हणजे डेफिनेशन काय येईल, द फ्लुइड whose density does not change with change in pressure is called as the incompressible fluid. Yes, आलं लक्षामध्ये डेफिनेशन. जर समजा ढोबळ माने आपल्याला एकदम गावठी भाषेत सांगायचं गेलं, जे फ्लुइड यार कॉम्प्रेस होत नाही याला काय म्हणायचं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बट सायंटिफिक भाषेमध्ये जर डेफिनेशन सांगायची गेली तर या ठिकाणी याची डेन्सिटीला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो रे? यस, कोणत्या लेटरने इंडिकेट करतो आपण डेन्सिटीला? रो लेटरने इंडिकेट करतो. ओके, सो RHO रो, आणि याचा जो सिम्बॉल असतो डेन्सिटीचा असा असतो, याला आपण काय म्हणतो असतो, रो. आपलं ते वाला रो नाही, कोणतं, रो रो के असो के, ओ वाला रो नाहीये, अपना ये फिजिक्स वाला रो आहे, बायो का रो नाहीये. यस, आलं लक्षामध्ये. सो या ठिकाणी डेन्सिटीला आपण रो ने इंडिकेट करत असतो. आणि एक गोष्ट तुमच्या नेहमी लक्षात आली पाहिजे फिजिक्सच्या लेक्चरमध्ये, कोणती गोष्ट बघा, सिम्बॉल हे प्रत्येकाला माहिती होणं आवश्यक आहे. जर समजा तुम्हाला सिम्बॉल माहिती नसतील तर तुम्हाला अर्ध फिजिक्स समजणार नाही. कारण की मी जर म्हणलं डेन्सिटी तर तुम्हाला लगेच रो आलं पाहिजे, किंवा रो म्हणलं तर डेन्सिटी लगेच तुमच्या चेहऱ्यासमोर आलं पाहिजे. त्याच्यानंतर व्ही म्हणलं की वेलोसिटी, आणि कॅपिटल व्ही म्हणलं की व्हॉल्यूम, या गोष्टी तुमच्या लगेच लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ओमेगा म्हणलं की अँग्युलर वेलोसिटी, अल्फा म्हणलं की अँग्युलर ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर थीटा म्हणलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर आय म्हणलं की मोमेंट ऑफ इनर्शिया,
त्याच्यानंतर एम म्हणलं की मास, आर म्हणलं की रेडियस, एल म्हणजे लेंथ. आता हे तर सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढे जाऊन सांगायचं म्हणलं के म्हणजे असतं काय असतं रेडियस ऑफ गायरेशन असतं. त्याच्यानंतर टाऊ म्हणजे असतो टॉर्क. ओके, त्याच्यानंतर एफ म्हणजे असतो फोर्स. त्याच्यानंतर आणखीन ओके एल म्हणजे असतं अँग्युलर मोमेंटम, पी म्हणजे असतं लिनियर मोमेंटम. सो या गोष्टी तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे आणि सिम्बॉल यार प्रत्येकाने पाठ करा. ओके ठीक आहे, प्रॉमिस. Yes, sir. Yes, sir. ओके यस, बाकीचे सिम्बॉल पाठच पाहिजे हा. वैभव, सुबोध, काय रे, आदित्य, आदित्य बाबर. यस ओके, चला ठीक आहे, व्हेरी गुड. आता इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडची तुम्हाला मी डेफिनेशन लिहून देतो. ओके, राईट ऑन द डेफिनेशन ऑफ द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. आणि काही जरी अडचण असेल तर फिजिक्सची तर विचारा चला क्लासमध्ये. ओके, सो राईट ऑन द डेफिनेशन ऑफ द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. काय ना राजांनो, द फ्लुइड हुज डेन्सिटी डज नॉट चेंज. द फ्लुइड्स whose density does not change. Okay, does not change with change in pressure. With change in pressure. With change in pressure is called incompressible fluid. Is called, त्याला काय म्हणायचं, is called incompressible fluid. ओके, इट इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन, ज्याची डेन्सिटी चेंज होत नाहीये जरी समजा आपण फोर्स अप्लाय केला तरी पण. अशा फ्लुइडला काय म्हणायचं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणायचं. ओके, आता त्याच्यानंतर आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी आणि आपण रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टी बघणार आहोत. ओके, सो टायटल लिहा सर्वांनी या ठिकाणी, प्रॉपर्टीज ऑफ अन आयडियल फ्लुइड. डेफिनेशन सर्वांना समजले ना, एवढी काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, खूप इझी डेफिनेशन आहे. ओके, चला त्याच्यानंतर काय करा या ठिकाणी टायटल लिहा, प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं. ओके, सो राईट ऑन द टायटल, प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड्स. ओके, आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय काय आहेत आपल्याला डिस्कस करायचं आहे. एकदम इझी प्रॉपर्टी आहेत. आता हे आयडियल फ्लुइड, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आयडियल फ्लुइड हे असं कोणतं फ्लुइड नाहीच आहे. आयडियल त्याच्यामुळेच त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे या विश्वामध्ये अशा कोणत्याच प्रकारचं फ्लुइड नाहीये ज्या की या प्रॉपर्टी मॅच करतं. आणि जर समजा एखादा फ्लुइड या प्रॉपर्टी मॅच करत असेल तर त्याला म्हणायचं आयडियल फ्लुइड, जे की अस्तित्वात नाहीये. सो याच्यामधली पहिली जी प्रॉपर्टी आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल. ते जे फ्लुइड आहे ते इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे. मग मला सांगा रे, असं कोणतं फ्लुइड आहे का ज्याच्यावर समजा तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तरी पण ते फ्लुइड काय होतं, हे कॉम्प्रेस होते, म्हणजे कॉम्प्रेस होत नाहीये. सॉरी, कॉम्प्रेस होते म्हणलं का मी, कॉम्प्रेस होत नाहीये म्हणजे इनकॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं गेलं, सो त्याची डेन्सिटी जी असते त्याची डेन्सिटी चेंज होत नाहीये. याच्या लक्षामध्ये, चेंज होत नाहीये याचा अर्थ काय होतो, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. क्या बात है सर, क्या बात है, मतलब सही में यार, बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. ओके, पहिली प्रॉपर्टी काय, इट इज, yes, it is incompressible. So write down, it is incompressible. It is incompressible. Yes, आणि माझ्यासोबतच लिहून घ्या चला. दॅट इज, आपण याला काय म्हणू शकतो, ज्या फ्लुइडची डेन्सिटी चेंज होत नाहीये, म्हणजे ज्या फ्लुइडची डेन्सिटी कॉन्स्टंट असते, अशा फ्लुइडला आपण काय म्हणतो, आयडियल फ्लुइड म्हणतो. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द आयडियल फ्लुइड. त्याच्यानंतर आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा आयडियल फ्लुइडची, इट्स फ्लो इज इररोटेशनल. ओके, राईट डाऊन सेकंड प्रॉपर्टी, इट्स फ्लो इज इररोटेशनल. आता सांगतो इररोटेशनल म्हणजे असतं काय आहे. इररोटेशनल म्हणजे काय, इट्स फ्लो इज स्मूथ विथ नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. ओके, रोटेशनल म्हणजे काय, रोटेट होणारा. आणि इररोटेशनल म्हणजे काय, तो जो फ्लुइड आहे तो रोटेट कधीच होत नाहीये. आता मला सांगा रे, एखादं फ्लुइड आहे, समजा या ठिकाणी ही आता नदी आहे. ओके, नदी नाही, समजा या ठिकाणी
बरं ठीक आहे, नदी कन्सिडर करूया. सो या ठिकाणी रिव्हर आहे आणि रिव्हर किंवा कॅनल असेल. सो कॅनल मधून या ठिकाणी कॅनॉल मधून असं पाणी जात आहे, वॉटर जात आहे. सर्वांना एक गोष्ट माहित आहे. ओके, ऑब्झर्व केलेली असेल. आता या ठिकाणी आज म्हणजे यावर्षी खूप पाऊस झाला. ओके, नदीला पूर वगैरे तुम्ही बघितला असेल. सो दिस इज द वॉटर. तर या ठिकाणी वॉटर फ्लो होत आहे. मग मला सांगा रे, हे वॉटर एकदम असं स्मूथ असतं का? म्हणजे एका वॉटरचे लेअर एकमेकावर असे एकदम पॅरलल असतात का? नाही. ह्या कोणता बी फ्लुइड इकडे जातो किंवा इकडे जातो असा, म्हणजे टर्ब्युलंट म्हणजे काय, त्याचा जो पाथ आहे तो चेंज होतोय. म्हणजे एखादा फ्लुइड इकडे जातोय, एखादा लेअर मध्ये घुसतोय. ओके, याला म्हणायचं टर्ब्युलंट. आणि लॅमिनार फ्लो काय असतो आणि टर्ब्युलंट फ्लो काय असतो हे आपण पुढे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, याला लक्षामध्ये लॅमिनार फ्लो काय असतो आणि टर्ब्युलंट फ्लो काय असतो आपण पुढे डिटेलमध्ये यस त्याच्यामधला आपण डिफरन्स पण पाहणार आहोत. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की इट्स फ्लो इज इरोटेशनल, म्हणजे तो फ्लो जो आहे तो राजांनो काय आहे, स्मूथ आहे. सो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय दॅट इज इट्स फ्लो इज स्मूथ. इट्स फ्लो इज स्मूथ, एकदम स्मूथ फ्लो आहे. आणि असा फ्लो जो आहे तो या विश्वामध्ये, या युनिव्हर्समध्ये एक्झिस्ट होत नाहीये. मग ही प्रॉपर्टी कशाची आहे, आयडियल फ्लुइडची आहे. येस, आय होप सर्वांना समजलं असेल सेकंड पॉइंट. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे, इट इज अ नॉन विस्कस. ओके, थर्ड पॉइंटला इट इज अ नॉन विस्कस. इट इज नॉन विस्कस. आता नॉन विस्कस म्हणजे काय? विस्कॉसिटी नावाची एक प्रॉपर्टी असते आणि ज्या फ्लुइडला विस्कॉसिटी नसते त्याला म्हणायचं नॉन विस्कॉसिटी. दॅट इज अ नॉन विस्कस म्हणायचं. तुम्हाला एक ढोबळ मासे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पुढे आपण डिटेलमध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बघणार आहोत. विस्कॉसिटी म्हणजे काय असतं आपण बघणार आहोत, पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, आता इट इज अ नॉन विस्कस म्हणजे काय? बकेट आहे का रे सर्वांच्या घरी? ओके, होप सर्वजण आंघोळ करत असतील. ओके, तर या ठिकाणी अरे हा कप झाला का? हा, बकेट. चला ठीक आहे, या ठिकाणी बकेट काढलेली आहे. सो ही बकेटाची आपली कडा आहे. सो या ठिकाणी ही आपली बकेट आहे. तर बकेटामध्ये राजांना आपण काय घेतलं, पाणी घेतलं, बरोबर आहे. आणि त्या पाण्याला तुम्ही घुमवलं म्हणजे काय केलं, त्या बकेटामध्ये तुम्ही हात घातला आणि पाण्याला असं रोटेट केलं. ओके, मग या ठिकाणी समजा कोणतर थांबलेला आहे. ओके, आणि त्यांनी काय केलं, इथं हात घातला आणि या पाण्याला असं फिरवलं 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 फिरवलं. काय होईल रे, ते पाणी रोटेट होईल कंटिन्युअसली. बरोबर आहे सर. ओके, सर्वजण आंघोळ करतात. ओके, आणि सर्वांना ही गोष्ट माहित आहे. येस, पाणी काय होतं, वॉटर काय होतं, रोटेट होतं कंटिन्युअसली. मग मला सांगा, काही वेळानंतर तुम्ही काय केलं, याच्यातला लगेच झटकन हात बाहेर काढला. ओके, आणि काही वेळानंतर ते पाणी रोटेट व्हायचं स्टॉप होतं का रे? येस ऑर नो मला सांगा. काही वेळानंतर 1-2 मिनिटांनंतर येस स्टॉप होतं. मग मला सांगा राजांनो, या ठिकाणी पाणी रोटेट व्हायचं, वॉटर रोटेट व्हायचं स्टॉप का होतो रे? कारण की त्या पाण्यामध्ये, त्या वॉटरमध्ये असा एक फोर्स आहे जो की त्या पाण्याच्या, त्या वॉटरच्या मोशनला स्टॉप करतोय. येते लक्षामध्ये? ओके, म्हणजे त्या पाण्याच्या मोशनला, त्या वॉटरच्या मोशनला स्टॉप करतोय. मग तो स्टॉप करणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला म्हणायचं विस्कस फोर्स म्हणायचं. काय म्हणायचं त्या फोर्सला? विस्कस फोर्स म्हणायचं. आणि या प्रॉपर्टीला म्हणायचं विस्कॉसिटी. यस, एकदम चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं काही पुस्तकामध्ये वगैरे डेफिनेशन दिलेलं नाही. विस्कॉसिटी काय असतं आपण पुढे बघणार आहोत. बट कन्सेप्ट अंडरस्टँड होणं महत्वाचं आहे. येस, विस्कॉसिटी सर्वांना समजलंय. ओके, आणि आयडियल फ्लुइड कसं आहे रे? नॉन विस्कस आहे. म्हणजे एकदा का त्या पाण्याला फिरवलं की तुमची आंघोळ होणारच नाही बघा. म्हणजे अशी गोष्ट आहे. बरोबर आहे, येते लक्षामध्ये. येस, अंडरस्टँड इट इज अ नॉन विस्कस म्हणजे काय? Yes, sir. यस, व्हेरी गुड. सानिका समजलं नाही? नेहा, तन्वीला समजलंय. वैभव? येस सर. ओके, व्हेरी गुड. चला, त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी आहे, इट्स फ्लो इज स्टेडी. आता याचा जो फ्लो असतो तो स्टेडी असतो. सो 4th नंबरची प्रॉपर्टी, इट्स फ्लो इज स्टेडी. आता स्टेडीचा अर्थ काय होतो रे? स्टेडी म्हणजे काय? कॉन्स्टंट. बरोबर आहे. तर त्याचा जो फ्लो असतो तो काय असतो? कॉन्स्टंट असतो. म्हणजे आपण समजा कोणत्या बी पॉइंटला वेलोसिटी जर फाइंड आउट केली, वेलोसिटी कॉन्स्टंट येते. सो इट्स वेलोसिटी ऍट ईच पॉइंट इज कॉन्स्टंट इन अ टाइम. म्हणजे समजा इथून जर समजा फ्लो असा फ्लो होत आहे, इथं वेलोसिटी फाइंड आउट करा, इथं वेलोसिटी फाइंड आउट करा, इथं फाइंड आउट करा. वेलोसिटी तुम्ही कुठेही फाइंड आउट करा, वेलोसिटी कमी होणार नाही.
व्हेलॉसिटी तेवढीच राहणार आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. आय होप सर्वांना प्रॉपर्टीज व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झालेल्या असतील. यस Yes, sir. ओके. आता त्याच्यानंतर आपण फ्लुइडच्या काही प्रॉपर्टी बघणार आहोत. ओके. सो त्याच्यानंतर टायटल आहे या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. टायटल लिहितोय मी प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर फ्लुइडच्या आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी बघायच्या. तर याच्यामध्ये फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी, आता हे जे फ्लुइड आहे हे जनरल फ्लुइड आहे. इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन. याच्यामधली पहिली प्रॉपर्टी आहे इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन. म्हणजे समजा डिफॉर्मेशन होत असेल तर फ्लुइड त्याला अपोज करत नाही. आणि डिफॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सांगितलं चेंज इन साईज अँड शेप ऑफ ऑब्जेक्ट, याला म्हणायचं डिफॉर्मेशन. मला वाटतं तुम्ही डिफॉर्मेशनची डेफिनेशन लिहूनच घ्या यार. कारण की कसं आहे भविष्यामध्ये समजा कुठं आणखी डिफॉर्मेशनची डेफिनेशन आली किंवा डिफॉर्मेशनचा कन्सेप्ट आला तुम्ही डबल विसरून जाताल. ओके. सो राईट ऑन द डेफिनेशन ऑफ द डिफॉर्मेशन. आणि ही डेफिनेशन कुठेतरी हेडरला लिहून घ्या. हेडर म्हणजे काय, वहीच्या आपल्या रजिस्टरच्या सर्वात वरच्या पानावर. ओके. वरच्या म्हणजे पहिल्या पानावर नाही, सर्वात टॉपला लिहून घ्या, जागा असते ना हेडरला. हा, डिफॉर्मेशन डेफिनेशन लिहून घ्या. द चेंज in size and shape of object is called त्याला काय म्हणायचं, is called as the deformation. ओके. इज कॉल्ड एज द डिफॉर्मेशन म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी समजा साईज किंवा शेप चेंज होत असेल त्या ऑब्जेक्टचा त्याला म्हणायचं डिफॉर्मेशन. ओके. पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन म्हणजे समजा फ्लुइडचा साईज किंवा शेप चेंज होत असेल तर फ्लुइड त्याला अपोज करत नाही. आणि जाहीर सी बात आहे यार. ओके. मला सांगा रे, या ठिकाणी बकेट आहे. हा सर बकेट आहे. बकेटामध्ये पाणी आहे. हा सर पाणी आहे. हो म्हणा फक्त. ओके आहे. या ठिकाणी समजा तुम्ही इथं थांबलेले आहेत आणि तुम्ही काय केलं, इथून हाताचा पंच घेतला आणि इथं मारला, इथून पाणी बाहेर होणार आहे. बरोबर आहे, बाहेर येणार आहे. एखाद्या वेळेस बकेट तुटणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पाण्याचा शेप चेंज झाला ना, डिफॉर्मेशन झालं ना. मग पाण्याने तुम्हाला म्हणलं का मुझ पर अन्याय मत करो, मुझे भगवान के लिए छोड़ दो, असं म्हणलं का पाण्यानं तुम्हाला? नाही. म्हणजे त्यांनी अपोज केलाच नाहीये डिफॉर्मेशनला. यस, इट डज नॉट अपोज डिफॉर्मेशन म्हणजे त्याचा जो शेप चेंज होता, त्याला शेप चेंज होत होता त्याला त्यांनी अपोज केलं नाही. यालाच म्हणायचं डिफॉर्मेशन. आलं लक्षामध्ये? Yes, sir. यस, गुड. त्याच्यानंतर आता बघा बेटा या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी काय येणार आहे, इट हॅज द ॲबिलिटी टू फ्लो. दिस इज अ वेरी पॉइंट लाइन यार. बघा, इट हैज द एबिलिटी टू फ्लो. ये सर हमें क्या पता नहीं था कि अरे आप सबको पता है लेकिन आपको लिखना है. ओके. सो इट हैज अ एबिलिटी. अरे यार अक्षर को ऐसे कैसे हो रहा है. इट हैज अ एबिलिटी टू फ्लो. तर त्याची ॲबिलिटी काय आहे, फ्लो होण्याची त्याची ॲबिलिटी आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे इट हॅज द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. ओके. सो याची तिसरी प्रॉपर्टी काय आहे, जर समजा याला मी या चंबूमध्ये टाकलं तर चंबूचा शेप घेईल. जर समजा याला मी एका ट्यूब मध्ये टाकलं तर ट्यूबचा शेप घेईल. याला म्हणजे कोणाला, फ्लुइडला. जर समजा याला मी एकदम असं सपाट एखाद्या त्याला आपण काय म्हणूया पातेले घेऊया, पातेल्यामध्ये टाकलं तर तो पातेल्याचा शेप घेईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल, इट अक्वायर द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे त्याची प्रॉपर्टी आहे ज्या शेपचा तो कंटेनर असेल, ओके, त्याचा तो काय करेल, शेप अक्वायर करेल. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. सो इट हॅज द एबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ द एनी फ्लुइड ओके बघितल्या. आणि याच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला याच्या नोट्स मी लगेच सेंड करतो आपल्या ग्रुपवर. ओके. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत आणि त्याच्यानंतर एक मिनिट.